पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ताई ताई काय हो काय? अहो काय झालं? अहो मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं विचारायचंय म्हणून धावत आले। काय झालं पण? हे बघा, हे काय दाखवताय मला? अहो हेच ना वृत्तपत्र, यालाच म्हणतात ना। हो हा मग भाऊजी आणि हे ह्यावरच काम करतायत असंच तुम्ही काही म्हणत होतात। नाही बरोबर आहे, हा पण मामूंजींना ह्यांना वाचताना पाहिलंय ना मी, तर चित्रावरून तरी मला ते हे असं धरतात असं वाटतंय। अगं बाई, म्हणजे उलट धरलं का मी? बहुतेक। पण मग हे असंच काहीसं सुरू करणार आहेत का ते? हा म्हणजे तशीच तयारी चालली आहे ना त्यांची इतके दिवस। पण मग हे असं दररोज छापणार? नाही दररोज नाही काही, मला असं वाटतंय की दर आठवड्याला छापणार आहेत बहुतेक। अगं बाई, आठवड्याला? पण एवढं त्यात छापणार तरी काय? बहिणी, मी की नाही ह्यांना, मामंजींना, भाऊजींना खूप मनापासून ते वृत्तपत्र वाचताना पाहिलंय। म्हणजे काहीतरी महत्वाचंच असेल त्यात। आणि ह्यांच्या चर्चा ऐकत नाही का आपण, केवढे मोठे मोठे महत्वाचे विषय बोलत असतात, तेच छापणार असतील। म्हणजे दर आठवड्याला ना? अहो तेच तेच काय विचारताय परत परत? भाऊजींना ना तुम्ही अशाच भंडावून सोडत असणार बहिणी। छे, त्यांच्या समोर बोलायची टाप आहे का माझी? म्हणून तर इथे आले ना। काय बरं विचारायचं होतं अजून मला? अजून आहेच का? हो छान। ताई, म्हणजे हे वृत्तपत्र प्रत्येक आठवड्याला छापणार, पण मग हे वाचणार कोण आणि हे वाटणार कसं? आणि मग ते फुकट देणार का लोकांना? छे हो, फुकट कसे देतील? काहीतरी पैसे घेतीलच। काय बाई, हा मला आत्ता आठवलं वहिनी, मागे की नाही मी यांना अशाच एका वृत्तपत्राची वार्षिक वर्गणी देताना पाहिलंय। म्हणजे वर्षातल्या सगळ्या अंकांचे पैसे अगोदरच द्यायचे आणि ते आपल्याला दर आठवड्याला अंक पाठवणार। एकाच वेळी सगळी वर्गणी भरायची? म्हणजे पहा हा, आपण आपल्या एखाद्या ओळखीच्या वाणसामानाच्या दुकानदाराकडे अगोदरच सगळे पैसे देऊन ठेवतो की नाही, आणि मग जशी गरज पडेल तसा तो आपल्याला धान्य पुरवत राहतो। प्रत्येक वेळेला आपल्याला नव्याने पैसे द्यावे लागत नाहीत त्याला। तसंच काहीसं येतंय का ध्यानात? हा, पण मला सांगा, हे तुम्हाला मिळालं कुठे? अहो यांच्या उशाशी होत। रात्री बराच वेळ वाचत बसले होते। मला बाई उत्सुकता, एवढं काय आहे त्यात, म्हणून सकाळी ते उठायच्या आधीच घेऊन आले। माझ्याचकडे राहिलं म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं। पण मग ताई, आता हे वृत्तपत्र हे आपल्याला हवंय, म्हणजे आपल्याला सुद्धा वर्गणी भरावी लागेल? हो तर वर्गणी द्यावीच लागेल, पण त्यासाठी वाचन करता येणे आवश्यक आहे। त्याचं काय? ताई, अगदी हुबेहूब नक्कल केलीत हो भाऊजींची। हा कळीचा मुद्दा आहेच हो। नाही ताई, वाचन तर यावं लागेल ना, पण मग मला असं वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर तर भाऊजीच देऊ शकतील। आणि मला अशी शंका येतेय की बहुधा त्यांनी तुमची शिकवणी अगोदरच मनावर घेतलीये। काय खरं की नाही? दीनानाथचा विचार करता? त्याच्या दारिद्र्याचा, हतबलतेचा विचार करतोय। पण आता ही गोष्ट चांगली आहे की त्याची काळजी घ्यायला जानकी काकू आहेत। काकू आहेतच, पण काकू औषधासारखे आहेत। या रोगाचे मूळ काय? इंग्रज। संपूर्ण समाज त्यांच्या जुलमाने अक्षरशः असहाय्य झालाय।
यांच्या आधी काय दारिद्र्य नव्हते का बळवंतराव? होते निश्चित, पण खांद्यावर पारतंत्र्याचे जोखड नव्हते. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र होता. त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर कशी मात करायची याचे निर्णय तो स्वतः घेऊ शकत होता. त्याच्या मिळकतीचा, उत्पन्नाचा कुठलाही वाटा कुणाच्याही चरणी त्याला घालायला लागत नव्हता. याला भरपूर फाटे फुटू शकतात बळवंतराव, पण एक गोष्ट चांगली आहे की अशा प्रश्नांवर बोलायला, व्यक्त व्हायला आपल्याकडे व्यासपीठ आहे. यात काही शंकाच नाही. त्यामुळे आपले दायित्व अधिकच वाढते. भोवतालच्या परिस्थितीचा नीट डोळसपणे विचार करून मगच त्यावर भाष्य करणे महत्वाचे. आणि ते वाचवा, कोणी आहे का? माझ्या मुलाला वाचवा. हो, Who is that? Why have you come here again? Get lost! माझा मुलगा आजारी आहे. हो, त्याला तुम्हीच वाचवू शकता. माझ्या मुलाला वाचवा. Get lost! How many times should I tell you? Do not show up. If you come here again, then असं नका करू. माझ्या मुलाला वाचवा. if you utter a single word from your mouth again, I won't be responsible for the consequences. बळवंतराव, ताई उठा. काय झालंय नेमकं? माझा मुलगा तापाने फणफणतोय. पोटात अन्न नाहीये. इथे औषधं फुकट देतात म्हणून आले, पण आता नाही म्हणतात. माझा मुलगा मरून जाईल. अजून किती अमानुष वागणार आहात? या बाईची अवस्था दिसत नाही तुम्हाला? का तिची मदत करावीशी वाटत नाही तुमच्या या उदात्त रुग्णालयास? we don't help criminals. Why don't you tell them truth? Her husband has been put behind the bars under the Arms Act for carrying weapons. तिच्या नवऱ्यास शिक्षा करा तो दोषी असेल तर. त्यासाठी तिचं मूल का भक्ष व्हावे? जितके तुमचे कायदे जुलमी आहेत, तितकेच तुमचे वागणेही अराजक माजवणारे आहेत. लाज वाटायला हवी तुम्हाला. राहू द्या बळवंतराव, यांना काही पाझर फुटणार नाही. ताई, माझे ऐका. इथून 4 घरं सोडून उजवीकडे गेलात की शेवटचे जे घर दिसेल ते आमच्या वैद्यांचे आहे. त्यांना माझे नाव सांगा. ते तुमच्या घरी येऊन तुमच्या मुलावर इलाज करतील. जा. अहो पण ऐका माझे, वेळ दवडू नका. बळवंत टिळक नाव सांगा. जा. तुमचे उपकार कसे? ताई ताई, आता तुमच्या मुलाचं आरोग्य व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तुम्ही या. आगरकर, या अनागोंदी कारभाराविरोधात वाचा फोडायलाच हवी. आता आणखी विलंब करून चालायचा नाही. जे घडतंय त्याचा विरोध करणारे कोणीतरी आहेत हे आता समजायला हवे. जनतेलाही आणि सरकारलाही. नामजोशी, आपण हे हिशोब करत बसू, पण जोपर्यंत आपण आपल्या वृत्तपत्राची वर्गणी ठरवत नाही तोपर्यंत काही खरं नाही. हे बघा आपटे, आता टिळक आणि आगरकर दोघे आले की आपण तिघांनी हा विषय त्यांच्या समोर काढू आणि एकदाचा काय या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकू. हा, मी तेच हिशोब आता बघत होतो. तुम्ही पण एकदा बघून घ्या. शास्त्री बुवा या. शास्त्री बुवा, कुठल्या विचारात आहात? अहो आपटे, असं काय करता? आपल्या इंग्रजी वृत्तपत्राचं बारसं नाही का करायचंय? अजून सुचलं नाहीच का ना? अहो इतकी डोकेफोड केली नामजोशी, पण केसरीच्या रांगेत जाऊन बसेल असं नाव काही सुचेना. आपलं इंग्रजी वृत्तपत्र आहे ना? इंग्रजी वृत्तपत्र, मग आपलं नाव विक्ट्री. हे नाव कसं वाटेल? म्हणजे आपल्याला सर्व सामाजिक प्रश्नांवर विजय मिळवायचा आहे या अर्थानं विक्ट्री. अहो नामजोशी, असे अनेक तर्क वितर्क लावून झालेत,
नाही, मुद्दा असा आहे, आपलं वृत्तपत्र इंग्रजी जरी असलं तरी इंग्रज सोडून इतर अमराठी भारतीय सुद्धा ते वाचतील ना. म्हणजे त्यांना देखील आपली ओळख व्हायला हवी. आपला इतिहास, आपलं शौर्य, आपला पराक्रम, आपली साहसी वृत्ती, असं सगळं एका शब्दात समजू शकेल असं काहीतरी नाव सुचायला हवं, जे लोकांच्या मनात घर करेल. आपल्या मातीतलं नाव मराठा. काय मंडळी, कसं वाटेल मराठा? उत्तम. बळवंतराव, अगदी 52 कशी सोने बुवा. वा, काय नाव सुचवलंय शास्त्री बुवा, मराठा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचा अभिमान म्हणजे मराठा. आणि तीच जबाबदारी या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही आमच्या खांद्यावर घेतो असं अधोरेखित होईल. अगदी अगदी चपखल. मराठा मला तर खात्रीशीर नाव वाटते. तुमचे काय मत? अहो, केसरी आणि मराठा उत्तम. दोन्ही सिंहाची नावे वाटतात. फारच शक्तिशाली नावं आहेत ही. पण या नावांना साजेचं कार्य आपल्या हातून घडावं याचं दायित्वही वाढलेलं आहे. होणार म्हणजे होणार, खात्री आहे. आणि या सगळ्यासाठी आर्थिक नियोजन पण जुळलं पाहिजे ना. मी तोच सगळा हिशोब करत होतो. म्हणजे आता आपण एवढी मोठी रक्कम कर्जाऊ घेतली खरी, पण ती रक्कम फिटणार कशी त्याचं सगळं गणित मांडलं पाहिजे ना. आता जर का आपण 10 रुपये वार्षिक वर्गणी धरली, त्यात अजून वर्गणी दर किती मिळतील हे काही नक्की नाही, पण तरी आपला सगळा खर्च वगळून व्याजदर लक्षात घेता कर्जाची परतफेड व्हायला माझ्या अंदाजे किमान 5 वर्ष तरी लागतील. आता ऐकायला हे सगळं एवढं सरळ वाटत असलं तरी तेवढं सोपं नाही. 10 रुपये हो, तरच 5 वर्षात कर्ज फिटेल ना. मग एक असंही करूया, 20 रुपये वर्गणी ठेवूया. 20 रुपये? काय हरकत काय नाही. उलट आपण अधिक कमी काळात मोकळे होऊन जाऊ कर्जातून. किंवा एक असं करूया, 25 रुपये करूया वर्गणी, 30 करूया. चला, काय आपते? अहो बळवंतराव, त्यात काय झाले? अहो ते त्यांचं मत देतात फक्त. काय करायचं ते ऐकून. अजून पहिले अक्षरही छापून झालेले नाही. यांचे विचार पैसे आणि कर्ज यातच बुडालेले. या पलीकडे व्यापक विचार करता येत कसा नाही मला आश्चर्य वाटते. अहो, व्यापक विचार आहेत म्हणून आम्ही सर्व इथे होत ना. आणि तुम्ही काहीही म्हणा, हा कर्जाचा मुद्दा टाळता येण्यासारखा आहे का? 4,500 रुपये कर्ज आहे बळवंतराव. थोडा थोडका आकडा नाहीये हा. कोणाकडून फिटणार आहे हे कर्ज? याच वर्गणीदार जनतेकडून ना. तुम्हाला आपल्या ध्येयापेक्षा हा आकडा मोठा वाटतोय ना बळवंतराव? मी फक्त वाटतोय ना. ठीक आहे तर मग. आणि काय म्हणाला? वर्गणीदार. काय माहितीये तुम्हाला लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल? हे कसे करा. चला या. अहो तुम्ही काय? चला, तुमच्या कल्पनेपेक्षा वास्तव किती दाहक आहे हे बघायला चला. चला चला चला, निघा. अहो या 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 आपटे. बघा या सगळ्या लोकांकडे. कोण आहेत ही लोक? रोजच्या रोज कष्ट करून स्वतःच्या पोटाची खळगी भरणारी जनता आहे सगळी. यांचे उत्पन्न किती असेल नामजोशी? पहा सगळ्यांकडे. या या. हा आपला फळभाजीवाला. त्याच्यामुळे आपण खातो आणि जगतो. परंतु ह्याच्या गाठीशी किती पैसे उरतात विचारा त्यास. बरं, याचे आयुष्य पावसावर चालते. दुष्काळाला की काय संपले आयुष्य. शिवाय सारा भरावा लागतोच. त्याला विचारा त्याच्याकडे किती पैसे उरतात ते. जेमतेम पोट भरेल इतकं. पोट भरेल एवढे. या 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 इथे या. हा दिनू. 8 माणसांचं याचे कुटुंब. राहायला घर नाही. 8ही जणांना घेऊन इथे रस्त्यावर झोपतो इथेच. होय ना रे? किती असेल याचे उत्पन्न सांगा मला.
अहो बळवंतराव, काय तुम्ही हे तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या आपटे. किती असेल याचे उत्पन्न? हा दिनू, हा तिथे भाजीवाला, हा टोपलीवाला, तो फुलेवाला, मडकीवाला यांचे उत्पन्न किती असेल मला सांगा. आणि माहित नसेल तर या बाजारपेठेत एक फेरफटका मारा, लोकांशी बोला, त्यांचे उत्पन्न किती असेल याचा विचार करा आणि मग माझ्याकडे या. बळवंतराव, 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 तुमच्याशी बोलतोय. बळवंतराव, रस्ताभर तुम्हाला हाक मारतो, ऐकू आलं नाही? आणि काय वागणं म्हणावं तुमचं हे? प्रत्येक दुकानदारास विचाराल, हा किती कमावतो, तो किती कमावतो. पूर्ण रस्ताभर हेच चालू होतं. आता आम्हाच काय माहिती, जणू आमचीच परीक्षा. किती लाजीरवाणे वाटत होते आम्हाला. पण हे आमचं ऐकतील तर ना? काय ऐकायला हवे होते सांगा. तुम्हाला माझे प्रश्न तेवढे दिसले, त्यांची उत्तरे दिसली नाही? नाही. आणि मुळात आपल्याला काय त्याचे कर्तव्य? आपटे, काय कर्तव्य? आपण हे वृत्तपत्र सुरू करण्याचे ठरवले तेव्हाची आपली भूमिका विसरलात का? वृत्तीस गंज चढला असेल तर तसे सांगा, आत्ताच्या आत्ता तो उतरवतो मी. या समाजातील सामान्यातला सामान्य घटक, मग तो मजूर असो, गरीब असो, मोठा श्रीमंत धनिक असो, कुणीही असो, त्या प्रत्येकास हे वृत्तपत्र त्याचे स्वतःचे वाटायला हवे. त्या प्रत्येकाला असे वाटायला हवे की आपले प्रश्न, आपल्या समस्या याला वाचा फोडणारे हे एकमेव व्यासपीठ आहे. अहो, आपली लेखणी हा त्यांचा आवाज व्हायला हवा, होय की नाही? बळवंतराव, शांत व्हा. या उद्देशाबद्दल कोणाचंही दुमत नाहीये. हो, आणि आम्हाला मान्यच आहे ते. मान्य आहे तर मग समाजाची आर्थिक स्थिती समजून घेत नाही आहात तुम्ही. मग फायदा काय आपल्या शिक्षित असण्याचा? आज ज्या लोकांमध्ये आपण हिंडलो त्यापैकी किती जण तुम्हाला या तयारीचे दिसले की ते आपल्याला वार्षिक 10 रुपये वर्गणी देऊ शकतील? 10 रुपये हाताच्या बोटावर मोजणे इतके सुद्धा नाही. ज्यांचे उत्पन्न नगण्य आहे, ज्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याची भ्रांत आहे, ते आपल्या वृत्तपत्रासाठी वार्षिक 10 रुपये बाजूस काढून ठेवतील. त्यांचे सोडा, तुम्ही काढून ठेवले असते? खरं सांगा प्रामाणिकपणे, किंवा स्वतःशी तरी खोटे बोलू नका. हे बघा, माझं एवढंच म्हणणं होतं की आपण वृत्तपत्राची व्यावहारिक बाजू विसरूया नको. व्यावहारिक बाजू विसरू नये, माणुसकी विसरून जावी, होय ना? इतर सगळे सोडा. तो दीनानाथ जानकी काकूंच्या खानावळीत काम करतो का? कारण त्याला कोणी ऐत खाऊ म्हणू नये म्हणून तो त्यांना कामात मदत करतो. रोजचा घास जो तो खाईल त्यावर त्याच्या हक्काचे नाव लिहिलेले असावे म्हणून. आता अशा व्यक्तीसाठी जगणे ही गरज असेल का वृत्तपत्र? ₹10 वर्गणी ठेवताय. बळवंतराव, तुमचे मत कळले, विचारही कळले, पण समाधान काय आहे? विनाशुल्क वाटायची का वृत्तपत्र? माफ करा, पण फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत राहत नाही. तुमच्या चर्चेमध्ये मी मध्येच बोलतीये, क्षमा असावी. पण वृत्तपत्र जर फुकट दिलं तर त्याचा केवळ वस्तू गुंडाळण्यासाठी उपयोग करतील लोक. अगदी योग्य आहे वहिनी. त्यामुळे शास्त्री बुवा, नाम मात्र का होईना वर्गणी हवीच. तेच, पण म्हणजे किती? केवळ ₹1. काय? ₹1? अहो, ₹1 बळवंतराव? नाही नाही नाही,
माझ्या मते किंमत आपण थोडीशी वाढवावी. जोशी बुवा, 10 रुपये देणारे आपल्याला केवळ 10 खिसे सापडतील, परंतु 1 रुपये देणारी 100हून अधिक घरे सर्व समाजातून गोळा होतील. लसावी लक्षात घ्या. आपला संपर्क वाढेल, आपण घराघरात पोहोचू, आपले ध्येय साध्य होण्यास मदत होईल. अगदी पटतंय तुमचं बळवंतराव. मान्य, तुमचं बोलणं 100% मान्य. काय मंडळी? ठीक आहे, मान्य आहे. आपल्या वृत्तपत्राची वार्षिक वर्गणी असेल 1 रुपया.